हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची पीवायक्यू सिरीज सुरू केली होती आणि त्यामध्ये मी ऑलरेडी 2 लेक्चर्स अपलोड केलेले आहे. आणि जो लास्ट लेक्चर होता त्यामध्ये आपला जो क्वेश्चन आपण डिस्कस केला होता बाळांनो, दॅट क्वेश्चन वॉज मार्च 2022 मध्ये आलेला हा वर्ड प्रॉब्लेम. याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, आज आपण या थर्ड लेक्चरची सुरुवात करत असताना पाहूया. तो क्वेश्चन आहे बाळांनो, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आणि इथे आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे. तर बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स किंवा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याकडे किती मेथड आहेत? तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याकडे बाळांनो 3 मेथड आहे. सर्वात पहिली आहे एलिमिनेशन मेथड, दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड आणि तिसरी आहे क्रॅमर्स रूल. मग सिंपल जर तुम्हाला क्वेश्चन येत असेल की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, तर या तिघांपैकी कोणतीही मेथड बाळांनो तुम्ही पर्टिक्युलरली यूज करू शकता. पण आता पहा, या दोन इक्वेशनला जर केअरफुली ऑब्झर्व्ह केलं आपण आणि आपण आतापर्यंत जे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत त्याच्यामध्ये आणि या दोन इक्वेशन्स मध्ये आपल्याला काही बेसिक डिफरन्स जाणवतोय का? तर येस, बेसिक डिफरन्स आहे. तो कोणता? तर इथे जर इक्वेशन बघितले, तिथे हा जो कॉन्स्टंट आहे बाळांनो, हा आहे आपला 5/2, म्हणजे इथे फ्रॅक्शन मध्ये पाहायला मिळतो. सेम त्याच पद्धतीने आपल्याला एक्स हा कोइफिशियंट आणि इथला हा जो कॉन्स्टंट आहे बाळांनो, तो आपल्याला पाहायला मिळतो फ्रॅक्शन मध्ये. मग अशा पद्धतीचे जर आपल्याला इक्वेशन्स आले, तर त्यावेळेला काय करायचं असतं? तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो की आपला हा जो इक्वेशन मध्ये जो फ्रॅक्शन आहे, त्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर मध्ये जो काही नंबर असेल, त्या नंबरनी पूर्ण इक्वेशनला बाळांनो मल्टिप्लाय करून टाकायचं. कशा पद्धतीने? तर पहा, आपण इथे इक्वेशन लिहूया. 3x - 2y इज इक्वल टू 5/2. मग हा जो फ्रॅक्शन मधला हा डिनॉमिनेटर जो आहे 2, या 2 नी मी पूर्ण इक्वेशनला काय करतो बाळांनो? मल्टिप्लाय. तर माझी पहिली स्टेप येईल मल्टिप्लाय अबव इक्वेशन, बाय 2. चला, इक्वेशन बाय 2 नी जर मी मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 2 इंटू 3x मायनस 2 इंटू 2y, 2 इंटू 2y इज इक्वल टू 2 इंटू 5/2. तर चला मल्टिप्लिकेशन करून टाका. 2 3 जार किती होणार बाळांनो? 6x. 2 मायनस 2 इंटू 2 किती होणार बाळांनो? -4y. आणि हा 2 या 2 ला कट करेल, तर यू विल बी गेटिंग आन्सर ॲज 5. तर दिस विल बी अवर इक्वेशन नंबर 1. जो तुमचा कॉन्स्टंट फ्रॅक्शन मध्ये होता, याला तुम्ही होल नंबर मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला कुठलीही कशा पद्धतीची डिफिकल्टी जाणार नाही. सेम त्याच पद्धतीने इक्वेशन सेकंड पाहूया. इक्वेशन सेकंड मध्ये काय इक्वेशन आहे? 1/3x प्लस 3y इज इक्वल टू -4/3. तर डिनॉमिनेटर मध्ये हा जो 3 आहे, हा आपल्याला रिक्वायर्ड नाहीये. मग तो जर रिमूव्ह करायचा असेल तर सिंपल या पूर्ण इक्वेशनला मी कोणी मल्टिप्लाय करेल? तर 3 ने मल्टिप्लाय करेल. चला, मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर आता मी डायरेक्ट लिहितो. 3 या 3 ला काय करून टाकेल? कॅन्सल. तर इथे राहील फक्त x. 3 3 जार किती होणार बाळांनो? 9y. आणि पुन्हा हा 3 या 3 ला कॅन्सल करेल, तर यू विल बी गेटिंग ॲज -4. आणि दिस विल बी अवर इक्वेशन नंबर 2. मग सिंपल आपल्याला इक्वेशन नंबर 1 हे आणि इक्वेशन नंबर 2 हे मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये जर आपण आता कोइफिशियंट्स बघितले, तर ते आपल्याला कशामध्ये दिसतात? तर ते आपल्याला दिसतात होल नंबर मध्ये आणि कॉन्स्टंट्स पण होल नंबर मध्ये आहेत. अशा पद्धतीच्या इक्वेशनला आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर आता काय करायचं? तर आता सिंपल इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला एलिमिनेशननी सॉल्व्ह करूया किंवा सबस्टिट्यूशन किंवा क्रॅमर्स रूल कोणी सॉल्व्ह करा, यू विल गेट युअर रिक्वायर्ड आन्सर. तर आपण काय करूया? तर आपण याला सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करूया. सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करत असताना मी इक्वेशन 2 च्या मदतीने x ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि ती इक्वेशन 1 मध्ये x च्या जागी पुट करतो. तर सिंपल फ्रॉम इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 2 implies what value of x we are going to get. +9 जर बाळांनो तिकडे ट्रान्सफर केलं तर प्लसचं काय होईल? मायनस. तर x विल बी इक्वल टू काय होईल? 4 - 9y. आय एम गोइंग टू नेम दिस इक्वेशन ॲज a. आणि ही जी x ची व्हॅल्यू आहे 4 - 9y, ही इक्वेशन 2 वरनं मिळाली आहे, तर ती मी आता इक्वेशन 1 मध्ये पुट करणार x च्या जागी. तर पुट x इज इक्वल टू 4 - 9y इन इक्वेशन फर्स्ट. चला करा मग फर्स्ट मध्ये पुट. तर फर्स्ट इक्वेशन काय आपलं? तर फर्स्ट इक्वेशन आहे 6x - 4y is equal to 5. Instead of x, we are going to put 4 - 9y. The 6 will be as it is in bracket 4 - 9y, bracket complete, -4y is equal to 5. Now I will have to multiply this 6 to hold the bracket. Now 6 multiplied by 4, I am going to get as 6 4s are 24. 6 multiplied by -9, I am going to get -54y, and this -4y as it is, and here it is 5. Now I have to transfer this 24 to this side, and it is plus, and it will get minus, and this -54 minus 4, it will be getting as -28y is equal to 5 minus 24. 5 minus 24. The answer of
minus 5 minus 24 I am getting as minus 19. This minus minus will get transferred, minus minus will get cancelled. The value of y will be equal to 19 divided by 58. 19 divided by 58. And now can I reduce this 58 by 19? The 19 threes are 57. 9 threes are 27. Here it will be 57, but I want as 58. So the value of y will be equal to 19 divided by 58. Please allow me to check. Have I done any mistake? Okay, I have done mistake here, and that mistake is here it was -4 and I haven't written here -4. So I will have to clear this mistake, put value of x as -4. I will erase from this and I will make it clear. Yes. बाळांनो पहा, लक्ष द्या. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येत असेल की जर लिहिता लिहिता कुठे काही मिस्टेक झाली तर तुम्हाला ती मिस्टेक शेवटपर्यंत आयडेंटिफाय होत नाही. जसं की माझं इथे झालं की ऍक्च्युअल मध्ये इथे जी x ची व्हॅल्यू डिफाईन व्हायला पाहिजे होती ती डिफाईन व्हायला पाहिजे होती. हा -4 जो आहे तो ॲज इट इज राहील बाळांनो, आणि हा +9 तिकडे गेल्यावर काय होईल -9, आणि जी x ची व्हॅल्यू मी पुट करणार ती लिहिणार -4 -9y इन इक्वेशन 1. चला करूया इक्वेशन 1 मध्ये मग पुट. इक्वेशन 1 काय आहे आपलं? इक्वेशन 1 आहे 6x - 4y is equal to 5. Now 6 in bracket -4 -9y -4y is equal to 5. Now 6 into -4 you are going to get as -24. 6 into -9 -54y -4y is equal to 5. Now when you will transfer this -24 to this side, this minus will get plus, and this -54 -4 you are going to get as -58y, and here it is 5 plus 24. The -58y is equal to 29. The y will be equal to 29 divided by -58. The 29 will cut this 58 by 2. The y is as -1/2. तर बाळांनो y ची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली? तर ती मिळाली आपल्याला 1/2. आणि ही आता मिळालेली y ची जी व्हॅल्यू -1/2 ही सिंपल आपल्याला इक्वेशन ए मध्ये पुट करावं लागेल. इथे आपण याला नाव देऊया इक्वेशन ए, आणि याच्यामध्ये आपण ज्या वेळेला y ची व्हॅल्यू पुट करूया तर जे आन्सर मिळेल दॅट विल बी द आन्सर ऑफ x. चला करूया मग पुट. इथे लिहितो मी x इज इक्वल टू -4 -9y. दिस इज अवर इक्वेशन नंबर ए. चेक इट अगेन. x इज इक्वल टू -4 -9y, आणि x ची व्हॅल्यू किती आहे? -1/2. तर चला पुट करूया आपण. पुट y is equal to -1/2. So what value of x we are going to get? X is equal to -4 -9 into -1/2. Now -4 and this minus minus will be plus, and 9 into 1/2, here it will be 9/2. Now do the cross multiplication. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना 4 च्या डिव्हिजन मध्ये काही नाही म्हणजे किती असणार आहे? 1. आणि इथे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर -4 into 2, तर here it is -8. 9 into 1, here it will be 9 divided by 2. The answer of this will be 1/2. तर x ची व्हॅल्यू जी बाळांनो आपल्याला मिळते ती मिळते 1/2. देअरफॉर आपण लिहू शकतो सोल्युशन ऑफ इक्वेशन इज x is equal to 1/2 and y is equal to -1/2. थँक्यू सो मच. चला पाहूया काही डिफिकल्टी असेल. इथे पहा, लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन्स करता बाळांनो, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना तुमचं पूर्ण लक्ष, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कुठे असायला पाहिजे? तर ते असायला पाहिजे न्यूमरिकल मध्ये. जर एखाद्या वेळेला प्लस मायनसची थोडी जरी मिस्टेक झाली ना बाळांनो, तर तुमचं पूर्णच्या पूर्ण इक्वेशन चुकतं. जसं की आता माझं इथे पूर्णच्या पूर्ण इक्वेशन चुकलं होतं की ज्या वेळेला मी -4 न घेता +4 व्हॅल्यू घेऊन ज्या वेळेला कॅल्क्युलेशन्स केले तर समोर माझा आन्सरच येत नव्हतं. तसंच इथे तुमचंही होऊ शकतं. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स करत असताना थोडं केअरफुली कॅल्क्युलेशन्स करा. कुठेही डाऊट वाटत असेल तर पुन्हा सुरुवातीपासून कॅल्क्युलेशन्सला चेक करा, जेणेकरून तुमची मिस्टेक्स पहिलेच रेक्टिफाय होईल, नंतर तुमचा वेळ जाणार नाही. चला वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चला
जुलै 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज ॲडअप्स टू 143 इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन टेन्स प्लेस, फाइंड द ओरिजिनल नंबर. तर बाळांनो, तुम्हाला मी लिनियर इक्वेशनच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेला आपण हे वर्ड प्रॉब्लेम घेतले होते त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं. जर तुम्हाला लक्षात असेल तर फारच बेटर, नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा. ज्याही वेळेला बाळांनो तुम्ही हा 2 डिजिट नंबर वाचाल, असा वर्ड वाचला रे वाचला, तर तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे आपले 4 स्टेटमेंट या सोल्युशनच्या या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये येणार आणि येणारच. ते कोणकोणते तर मी सांगतो. आपल्याला 2 डिजिट नंबर बनवायचा असेल, जसं की 23 हा 2 डिजिट नंबर आहे. 2 डिजिट नंबर बनवायचा असेल तर आपल्याला 2 डिजिट लागतील. एक लागेल युनिट्स प्लेस डिजिट आणि एक लागेल टेन्स प्लेस डिजिट. तर मग आपल्याला युनिट्स प्लेस डिजिटला कन्सिडर करायचं x आणि टेन्स प्लेस डिजिटला कन्सिडर करायचं आहे y. तर माझं सर्वात पहिलं स्टेटमेंट येईल सोल्युशन मध्ये, लेट द युनिट्स प्लेस डिजिट, लेट द युनिट्स प्लेस डिजिट, काय बोला, युनिट्स प्लेस डिजिट बी तो असणार आहे बाळांनो x and tens place digit by y and tens place digit by. चलो व्हेरी गुड. टेन्स प्लेस डिजिट किती घेतला बाळांनो आपण, y. मग युनिट्स प्लेस डिजिट आणि टेन्स प्लेस डिजिट वरनं आपल्याला आपला 2 डिजिट नंबर बनतो. तर आपण म्हणू शकतो नंबर ऑब्टेन बाय किंवा रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर. रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर कसा लिहिणार आपण, रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर लिहिणार बाळांनो आपण 10 मल्टिप्लाय बाय टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट्स प्लेस डिजिट. 10 मल्टिप्लाय बाय टेन्स प्लेस डिजिट आहे बाळांनो आपला y. तर इथे 10 मल्टिप्लाय बाय y प्लस x. 2 डिजिट नंबर बनवण्याचा फॉर्म्युला सर्वांना पाठच आहे. 10 मल्टिप्लाय बाय टेन्स प्लेस डिजिट जो आपला y आहे प्लस युनिट्स प्लेस डिजिट. तर आपला रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर बनलाय बाळांनो 10y प्लस x. आता इथे त्याला डिजिट इंटरचेंज केल्यानंतरचा नंबर. डिजिट इंटरचेंज करणे म्हणजे काय, तर एक्सच्या जागी y ला नेणे, वायच्या जागी x ला आणणे. तर इथे लिहू शकतो मी देअरफॉर नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स, नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स, इंटरचेंजिंग द डिजिट्स. आणि तो काय मिळणार बाळांनो आपल्याला, तर तो मिळणार 10x प्लस y. तो काय मिळणार बाळांनो आपल्याला 10x प्लस y. कारण की युनिट्स प्लेसच्या जागी टेन्स प्लेस जाईल आणि टेन्स प्लेसच्या जागी युनिट्स प्लेस जाईल, म्हणजे एक्सच्या जागी वाय जाईल, वायच्या जागी एक्स येईल. हे 4 स्टेटमेंट प्रत्येक वेळेला हा वर्ड वाचल्यानंतर तुम्हाला लिहावेच लागतील. आता पाहूया कंडिशन काय म्हणतात. आपला 2 डिजिट नंबर आणि डिजिट इंटरचेंज केल्यानंतरचा नंबर, या दोघांची जर मी ऍडिशन केली तर ती होते बाळांनो 143. तर या कंडिशनवरून आपलं इक्वेशन काय बनेल, इथे लिहितो मी अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. इथे लिहितो मी अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन आपला 2 डिजिट नंबर म्हणजे कोण आहे, 10y प्लस एक्स, 10y प्लस एक्स प्लस डिजिट इंटरचेंज केल्यानंतरचा नंबर कोण आहे, 10x प्लस वाय, 10x प्लस वाय. या दोघांची जर ऍडिशन केली बाळांनो तर ती होतीये 143. तर चला या दोघांची ऍडिशन करून टाका. इथे x ची ऍडिशन x सोबत होईल, y ची ऍडिशन y सोबत होईल. x प्लस 10x, तर हिअर इट विल बी 11x प्लस 10y प्लस y, हिअर इट विल बी 11y इज इक्वल टू होईल बाळांनो 143. आणि याला जर आपण 11 ने डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन जे मिळेल ते इक्वेशन असेल x प्लस वाय इज इक्वल टू 143 डिवाइडेड बाय 11. तर 143 ला जर आपण 11 ने डिवाइड केलं तर 11 1 जार 11, हिअर इट विल बी 3, हिअर इट विल बी 13. तर अवर इक्वेशन नंबर 1 विल बी x प्लस वाय इज इक्वल टू 13. व्हेरी गुड. हे झालं पहिल्या कंडिशनवरनं. आता दुसरी कंडिशन काय तिथे लिहू शकतो आपण अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. व्हॉट सेकंड कंडिशन सेज, तर काय म्हणते सेकंड कंडिशन, त्याच्यानंतर काय म्हटलंय, इन द गिव्हन नंबर, दिलेल्या नंबर मध्ये डिजिट इन युनिट्स प्लेस, डिजिट इन युनिट्स प्लेस, युनिट्स प्लेस मधला डिजिट कोण आहे, एक्स. तर एक्स इज म्हणजे इज इक्वल टू, एक्स इज म्हणजे इज इक्वल टू 3 मोर म्हणजे 3 प्लस कोणाच्या हो, तर डिजिट इन टेन्स प्लेस. डिजिट इन टेन्स प्लेस कोण आहे, वाय. तर काय होईल, हा युनिट्स प्लेसचा डिजिट हा टेन्स प्लेस पेक्षा 3 ने जास्त आहे. तर एक्स इज इक्वल टू काय होईल, वाय प्लस 3. म्हणजे आपल्याला कंडिशन मिळाली आहे एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3. तर याला बोलणार मी इक्वेशन नंबर 2 सरळ सरळ, आणि डायरेक्ट मला याला एक्स आणि वाय मध्ये कन्वर्ट करायची काहीच गरज नाही. एक्स ची जी व्हॅल्यू आहे वाय प्लस 3 ती उचलेल मी आणि सरळ सरळ इक्वेशन 1 मध्ये पुट करेल आणि वाय मिळेल. चला करूया मग पुट. पुट एक्स इज इक्वल टू वाय प्लस 3 इन इक्वेशन 1. चला करा मग इक्वेशन 1 मध्ये पुट. इक्वेशन 1 काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13. एक्स ची व्हॅल्यू काय, वाय प्लस 3. तर वाय प्लस 3 प्लस वाय इज इक्वल टू 13. प्लस 3 तिकडे गेल्यावर काय होईल बाळांनो, मायनस. आणि वाय प्लस वाय किती होणार, 2y. आणि ते 13 मायनस 3. तर 2y इज इक्वल टू किती होईल, 10. तर y इज इक्वल टू होईल बाळांनो
10 divided by 2 means 5. The value of y is 5. आणि ही y ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवली तर आपल्याला x मिळेल. तर x इज इक्वल टू किती आहे? तर x इज इक्वल टू आहे आपल्याकडे y प्लस 3. तर पुट y ची जी व्हॅल्यू आली आहे बाळांनो 5, ती जर आपण पुट केली तर x इज इक्वल टू 5 प्लस 3. तर x इज कमिंग ॲज 8 आणि x जर आपला 8 आला आणि y जर आपला 5 होता तर आपल्याला 2 डिजिट नंबर काढायचा आहे. द रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर इज x, सॉरी काय होता, 10y प्लस x. रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर होता बाळांनो 10y प्लस x. इथे जर व्हॅल्यूज पुटअप केल्या तर काय मिळेल, 10 इंटू y ची व्हॅल्यू आहे 5 आणि इथे काय आहे, इथे आहे 3. तर चला काय होईल आपलं, सॉरी आपली x ची जी व्हॅल्यू आहे ती आहे बाळांनो 8. अवर आन्सर विल बी 58. तर हा असणार आहे बाळांनो आपला रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर. तर एवढं जर तुम्ही लिहिलं तर 100% तुम्हाला जुलै 2022 मध्ये किती मार्क्स मिळाले असते, तर ते मिळाले असते बाळांनो तुम्हाला 3. चलो काय म्हणतोय नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2023 मध्ये विचारलेला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलनी सॉल्व करायचे. तर सर्वांना आता माहिती आहे क्रॅमर्स रूलनी आपण कशी सॉल्व करतो. तर सर्वात पहिले क्रॅमर्स रूलनी जर आपल्याला व्हॅल्यूज डिफाइन करायच्या असतील तर आपल्याला इथे व्हेरिएबल आहे एम आणि एन. तर एम ची जी व्हॅल्यू डिफाइन होईल ती होईल बाळांनो डीएम अपॉन डी. जसे की आपण एक्स डिफाइन करताना काय लिहितो, डीएक्स अपॉन डी. तसंच एम डिफाइन करताना एक्सच्या जागी फक्त काय करावं लागेल, एम येईल. वायच्या जागी काय येईल, फक्त एन. एवढंच करावं लागेल. आणि सेम त्याच पद्धतीने एन ची जर व्हॅल्यू डिफाइन करायची ती येईल बाळांनो डीएन अपॉन डी. आणि आता आपल्याला इथे डीएम, डीएन आणि डी च्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. आणि हे काय डिटर्मिनंट्स आहेत, सर्वांना माहिती आहे. चला मग काय करणार, सर्वात पहिले या इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करून कोणाच्या व्हॅल्यूज लावाव्या लागतील, A1 B1 C1 A2 B2 C2. चला लिहूया मग. ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म लिहिता येईल आपल्याला. ऑन कम्पेअरिंग विथ कोणता फॉर्म, विथ स्टँडर्ड फॉर्म. चला स्टँडर्ड फॉर्म सोबत जर कंपेअर केलं तर A1 ची व्हॅल्यू काय, M चा कोएफिशियंट म्हणजे A1 किती होतो तो 4 पहिल्या इक्वेशन मधला. चला A1. त्यानंतर B1 ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि C1 ची व्हॅल्यू किती आहे 54. सेम त्याच पद्धतीने A2 ची व्हॅल्यू किती आहे 3, B2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 28. याच्यावर आपला D कसा निघतो, तर D सर्वांना माहिती आहे, तो असतो A1 A2 B1 B2. नाउ पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. A1 ची व्हॅल्यू किती आहे 4362. चला सॉल्व करा. कसं करतो आपण, क्रॉस मध्ये असं 4 2s are minus 6 3s are, तिथे किती होईल 4 2s are किती होतील बाळांनो, 4 2s are होईल 8 मायनस 6 3s are होतील 18. तर या दोघांचा डिफरन्स जो येतो तो येतो -10. तर डी ची जी व्हॅल्यू येते बाळांनो ती येते -10. एक वेळा डी ची व्हॅल्यू डिफाइन झाली की आता कोण काढायचा, डीएम आणि डीएन. चला काढा. डीएम काय, तर डीएम विल बी इक्वल टू येईल C1 C2 B1 B2. चला पुट द व्हॅल्यू. C1 C2 च्या व्हॅल्यूज काय आहे 54 28 आणि B1 B2 च्या व्हॅल्यूज काय 6 आणि 2. तर चला करा. 54 मल्टिप्लाय बाय 2 एका ब्रॅकेट मध्ये आणि 28 इंटू 6 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. 54 2s are, तर 54 2s are होईल बाळांनो 108 मायनस 28 6s are, it will 8 6s are 48. Your carry will be 4. 6 2s are 12 आणि 4. Here it will be getting 168. तर your answer is 168 minus 168. या दोघांचा जर डिफरन्स घेतला बाळांनो तो येईल -60. म्हणजे डीएम ची जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू आली बाळांनो -60. जशी तुम्ही डीएम ची व्हॅल्यू काढली तशीच डीएन ची व्हॅल्यू काढा. काय काढावं लागेल, डीएन इज इक्वल टू, तर डीएन इज इक्वल टू होईल बाळांनो A1 A2 C1 C2. नाउ पुट द व्हॅल्यूज. काय A1 A2 च्या व्हॅल्यूज काय, तर A1 A2 च्या व्हॅल्यूज आहे A1 A2 आहे बाळांनो 4 3 आणि हिअर इट इज 54 28. चला करा. काय होईल 4 मल्टिप्लाय बाय 28 मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3. चला इथे जर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन 28 4s are 8 चौक 32 2 हातचे आले 3 4 2 8 आणि 3 किती होतात 112. तर हिअर इट इज 112 मायनस 54 3s are 54 इंटू 3 पुन्हा व्हॅल्यू चेक करा 4 3 54 28. चलो हिअर इट विल बी 12 4 3 12 5 3 15 आणि 162. हिअर इट इज 162.
चला 112 मायनस 162 जर घेतलं बाळांनो, 112 मायनस 162 जर घेतलं तर मला असं वाटतं अवर अँसर इज, चेक करूया, 162 मायनस 162 मायनस 112 जर घेतलं तर 050 म्हणजे युअर अँसर इज -50. dn ची व्हॅल्यू किती आली? तर dn ची व्हॅल्यू आली बाळांनो -50. आणि आता जर तुम्हाला तिन्ही व्हॅल्यूज मिळाल्या असतील तर सिंपल यामध्ये पुट करा, m आणि n च्या व्हॅल्यूज मिळवा. तर m इज इक्वल टू काय निघेल? तर m इज इक्वल टू मिळेल बाळांनो, m इज इक्वल टू असतं dm अपॉन d. तर dm ची व्हॅल्यू आहे -60 अपॉन -10. तर m ची जी व्हॅल्यू येते ती येते 6. m ची जी व्हॅल्यू आहे ती येते 6. व्हॅल्यूज पुट चेक, पुट केलेल्या व्हॅल्यूज एक वेळा चेक करून घ्या. पुट केलेल्या व्हॅल्यूज एक वेळा चेक करून घ्या. d ची व्हॅल्यू होती -10, dm ची व्हॅल्यू -60 बरोबर आहे, आणि ते -50 आणि n ची जी व्हॅल्यू आहे ती n ची व्हॅल्यू आहे dn अपॉन d, म्हणजेच किती होईल बाळांनो? -50 डिवायडेड बाय -10. तर मायनस मायनस विल गेट कॅन्सल and 10 डिवायडेड 15 डिवायडेड बाय 10 मीन्स युअर आन्सर ऑफ n विल बी 5. तर m आणि n चे जे आन्सर्स आलेत बाळांनो ते आलेत तुमचे 6 आणि 5. व्हेरी गुड. चल नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणतोय बाळांनो जुलै 2023 मध्ये आलेला. टू नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे दोन नंबर्स आहेत 100% डिफर करतात, म्हणजे त्या दोघांचा डिफरन्स आहे, त्यातला एक कोण असणार आहे मोठा, एक कोण असणार आहे छोटा. तर सर्वात पहिले मी काय लिहिणार? लेट द टू नंबर्स बी एक्स अँड वाय, त्यातला एक मोठा असणार एक छोटा असणार. मग लिहितानाच मी काय लिहिणार? लेट द ग्रेटर नंबर बी, ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय, स्मॉलर नंबर बी वाय. चला मग ग्रेटर नंबर घेतला आपण एक्स, स्मॉलर नंबर घेतला वाय. तर पहिल्या कंडिशनवर त्या दोघांचा डिफरन्स दिलाय 3, तर काय होईल? ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 3. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. सेम त्याच पद्धतीने दुसरी कंडिशन काय? सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. ही झाली पहिली कंडिशन. काय म्हणतोय? सम म्हणजे प्लस कोणाची सम? ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता होता आपला? स्मॉलर नंबर होता आपला वाय, तर त्याची ट्वाइस, ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजेच ग्रेटर नंबर आहे आपला एक्स, त्याच्या थ्राइस याची जर सम केली तर ती किती येते? 19. तर हे बनते आपलं दुसरं इक्वेशन. याच्यावरनं तुम्हाला हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायचे. सरळ सरळ मी काय करेल? इक्वेशन 1 चा उपयोग करेल. इक्वेशन 1 चा उपयोग करून मी एक्स ची व्हॅल्यू काढेल, वायला तिकडे ट्रान्सफर करेल, तर एक्स विल बी इक्वल टू किती होईल? 3 प्लस वाय. आणि ही मिळालेली एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2 मध्ये पुट करेल. चला करा पुट. 3 इन ब्रॅकेट किती होणार आहे? 3 प्लस वाय प्लस 2y as it is equal to 19. 3 3 होईल 9 plus y plus 2y. Here it will be 19. Here it will be 19. चला मग आता जर आपण याला सॉल्व्ह केलं तर हा प्लस 9 तिकडे गेल्यावर काय होईल बाळांनो? -9. आणि इथं होईल बाळांनो हे 3y, इथे होईल बाळांनो हा 3y. तर आपल्याला जो मिळेल 19 minus 9, 19 minus 9 it will be 10. तर y ची जी व्हॅल्यू मिळते ती y ची व्हॅल्यू मिळते बाळांनो y is equal to 10 divided by 3. तर y will be equal to, is there any mistake we have done? Let me check. Two numbers differ by 3. Sum of twice the smaller number, twice the smaller number, twice the smaller number, twice the smaller number, and thrice the greater number, and thrice the greater number is 19. Is 19. Find the numbers. चलो very good. 3 3 किती होणार? 3 3 होणार बाळांनो. आणि टू नंबर्स डिफर बाय 3, दोघांचा डिफरन्स दिलाय 3. 3 दिलाय तर एक्स मायनस वाय, हा मायनस मध्ये गेल्यावर काय झाला? प्लस वाय. 3 3 9. 3 इंटू वाय इथे होईल बाळांनो 3 इंटू वाय. हिअर इट विल बी 3y. नाउ इथे जर आपण यांची ऍडिशन केली, इथे जर आपण यांची ऍडिशन केली तर काय ऍडिशन होते पाहूया. तर 3 प्लस 2y हिअर, आणि हा 9 तिकडे ट्रान्सफर झाला, तिथे 5y होईल, आणि ते होईल 19 मायनस 9. तर 5y इज इक्वल टू येईल बाळांनो आपल्याला, 5y इज इक्वल टू येईल बाळांनो आपल्याला 10. 5y इज इक्वल टू 10 आला, तर y इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 5 मीन्स y ची व्हॅल्यू आली बाळांनो 2. जर y ची व्हॅल्यू 2 येत असेल तर त्याच्यामधनं काय ची x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ए इक्वेशनचा उपयोग करा. चला पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन ए. इक्वेशन ए मध्ये पुट केलं तर x इज इक्वल टू किती होईल? 3 प्लस वाय. एक्स इज इक्वल टू आलं 3 प्लस 2, तर x ची व्हॅल्यू आली बाळांनो 5. तर 2 नंबर जे आले आपले ते आले, त्यातला मोठा नंबर आहे बाळांनो 5 आणि छोटा नंबर आहे बाळांनो आपला 2. तर दिस विल बी अवर रिक्वायर्ड आन्सर. चला पहा नंतरचा क्वेश्चन काय म्हणतोय? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. मार्च 2024 मध्ये आलेला क्वेश्चन. सिंपल. एक्स आणि वाय मध्ये काय करणार? a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यूज काढणार. तर काय लिहिणार? ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. चला डायरेक्ट करा कम्पेअर. काय होईल? a1 ची व्हॅल्यू झाली 3, b1 ची व्हॅल्यू झाली -4, c1 ची व्हॅल्यू झाली 10.
A2 ची व्हॅल्यू झाली 3, B2 ची व्हॅल्यू झाली सॉरी A2 ची व्हॅल्यू झाली 4, B2 ची व्हॅल्यू झाली 3 आणि C2 ची व्हॅल्यू झाली 5. चला सर्वात पहिले कोण काढणार? डी कसा काढतो आपण? A1, A2, B1, B2 काढा. A1, A2, B1, B2 कसा काढायचा? 3, 4, 3, 4, 3, 4, -4, -4, 3. चला काय करणार? बोला पटकन. काय करणार? क्रॉस मध्ये 3 3 जार 9 मायनस ऑफ -16 या दोघांची ऍडिशन केली मायनस मायनस विल गेट मीन्स डी ची व्हॅल्यू किती आली बाळांनो? 25. चला डी ची व्हॅल्यू 25 आली. आता डीएक्स काढूया. चला डीएक्स विल बी इक्वल टू काय होईल? डीएक्स विल बी इक्वल टू येईल A1 सॉरी C1 C2 C1 C2 B1 B2. चला व्हॅल्यूज पुट अप करा. तर 10 5 त्यानंतर येईल -4 3. तर हिअर इट विल बी 3 into 10. Here it will be 20. Minus minus will get. Here answer will be 50. तर dx ची व्हॅल्यू आली बाळांनो 50. याच्यावरनं x मिळून जाईल dx upon d. तर dx upon d म्हणजे किती? 50 upon 25. तर our answer of x is equal to 2. x ची व्हॅल्यू आली बाळांनो 2. सेम त्याच पद्धतीने dy ची व्हॅल्यू काढू शकतो. dy ची व्हॅल्यू कशी निघेल? तर ती निघेल A1, A2, C1, C2. व्हॅल्यूज पुटअप करून टाका. तर व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे 3, 4. इथे ठेवलं मी 3, इथे ठेवलं मी 4. त्यानंतर C1, C2 च्या व्हॅल्यूज आहेत 10 आणि 5. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर इथे होईल 15 -40. तर वर आन्सर ऑफ 50 -40 तर -25. तर त्यावरनं जर y काढायचा असेल तर तो होईल dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यू आहे -25 अपॉन 25. तर वर आन्सर ऑफ y ॲज -1. तर y इज इक्वल टू आलं -1 आणि x इज इक्वल टू आलं 2. दिस विल बी द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. व्हेरी गुड. चल काय म्हणतोय? चल तर बाळांनो एक काम करूया. आपण या लेक्चर नंबर 3 मध्ये इथेच थांबूया. बाकीचे जे क्वेश्चन्स आहे इथून येणारे बाकीचे जे सर्व क्वेश्चन्स आहेत ते बाळांनो मी पार्ट नंबर 4 मध्ये तुमच्यासाठी अपलोड करेल. तर कीप वेटिंग. आणि तुम्हाला मी मागेही सांगितलं मी आताही सांगतो या PYQ सिरीजचा जेवढा जास्त तुम्हाला फायदा करून घेतील तेवढा जास्त फायदा करून घ्या बाळांनो. तुमचे जेवढे मित्रमैत्रिणी असतील त्या सर्वांना या PYQ सिरीज बद्दल सांगा. त्यांनाही हे व्हिडिओ लेक्चर्स अपडेट करायला सांगा, अपलोड करायला सांगा, त्यांच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायला सांगा. तुम्हाला काही डाऊट्स येत असतील, काही डिफिकल्टीज वाटत असतील तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. तिथे प्लीज कॉमेंट करून सांगा. त्यानंतर या व्हिडिओ लेक्चरचं जे लाईक्सचं टार्गेट असणार आहे बाळांनो दॅट विल बी 100 लाईक्स. तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जेवढं जास्त होऊ शकत असेल तेवढं जास्त शेअर करा जेणेकरून आम्हालाही थोडं मोटिवेशन येईल आणि त्या मोटिवेशनच्याच बेसिसवर आम्ही तुमच्यासाठी अशा बाळांनो भरपूर सारे लेक्चर्स घेऊन येण्याचा प्रयत्न करू. थँक यू सो मच.